चा जो व्हिडिओ आहे तो आहे ITR संदर्भामध्ये. म्हणजेच काय, ज्या महिलांचे फॉर्म ITR मुळे अपात्र झालेले आहेत, तर तुमचाही फॉर्म जो आहे तो ITR मुळे अपात्र झाला का, तर त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचं काय मत आहे माझ्या या व्हिडिओवर ते नक्कीच कमेंट जरूर करा. आपण बरेचसे मुद्दे घेतलेले आहेत या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत. त्याच्यामध्ये आहे eKYC, त्याच्यामध्ये आहे वयाची अट, आणि आपला हा तिसरा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये आहे ITR. आता ITR संदर्भात मी आज काय बोलत आहे, कारण तुमच्याच कमेंट भरपूर येत आहेत की ताई या मुद्द्यावर पण थोडंसं बोला ना. तर या मुद्द्यावर जे मला योग्य वाटतं ते सविस्तर बोलणारच आहे, पण नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचं मत नक्कीच व्यक्त करा, कारण तुमच्या कमेंटमुळे मला प्रेरणा मिळते आणि तुमच्या कमेंटवरच आपले व्हिडिओ असतात. हाही व्हिडिओ तुमच्या कमेंटवरच आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, जय महाराष्ट्र. तर मी सांगितल्याप्रमाणे आजचा आपला व्हिडिओ आहे ITR संदर्भामध्ये. आता ITR संदर्भामध्ये तर या योजनेच्या अंतर्गत जवळपास 12 लाख महिला ज्या आहेत त्या IT रिटर्न भरल्यामुळे त्यांचे फॉर्म अपात्र झालेले आहेत. आतापर्यंत आपल्याला ही संख्या 10 लाखापेक्षा जास्त किंवा 10 लाख आपण म्हणत होतो, पण आता ही संख्या जी आहे ते पुढे आलेली आहे आणि माहितीच्या आधारावरच तुम्हाला ही माहिती दिलेली आहे मी आता, की जवळपास 12 लाख महिलांचे फॉर्म ITR भरल्यामुळे किंवा IT रिटर्न फाईल केल्यामुळे किंवा कर भरल्यामुळे, बरोबर, इन्कम टॅक्स भरल्यामुळे अपात्र झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मुद्दा महत्वाचा काय आहे, तुमच्याकडून मला काय कमेंट येत आहेत, तर मला बघा फेसबुकला, इन्स्टाला आणि युट्यूबला आणि व्हॉट्सअपला किंवा फोन, जे मला महिला फोन करतात ना, या काय म्हणत आहेत, ताई आम्ही फक्त ITR फाईल केलीये, आम्ही भरला नाही ITR, आम्ही इन्कम टॅक्स भरलाच नाही, आम्ही फक्त फाईल तयार करून ठेवलीये, तरी सुद्धा आमचा लाभ बंद झालाय. बऱ्याच महिला म्हणतात ताई आम्ही घर घेण्यासाठी इन्कम टॅक्स भरलं होतं, कारण तसं लोन मिळतच नाही म्हणून आम्ही जे आहे ते इन्कम टॅक्स भरलं होतं. कोणी म्हणत आहे की ताई आम्हाला व्यवसाय चालू करायचा होता म्हणून आम्ही इन्कम टॅक्स भरला होता. तर असे बऱ्याच महिलांचे जे कमेंट येत आहेत मला, तर त्याच मुद्द्यावर आजचा व्हिडिओ आहे. आणि सरकारला विनंती पण पुढे काय करायची आहे ती पण करणार आहे, त्यामुळे शेवटी मी विनंती पण करणार आहे सरकारला. आता ह्याच्या अंतर्गत बघा, माहिती अशी आहे की जेव्हा आपली ही लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हाच आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्ही योजनेच्या अंतर्गत जो आहे तो फॉर्म भरायचा नाही. जसं मी इन्कम टॅक्स भरते, बरोबर, त्याच्यामुळे मी फॉर्म भरलेला नाही. आलं का लक्षात? आता माझं पण उत्पन्न काही एवढं लाखो करोड रुपये नाही, पण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये व्यवसाय करायचा आहे, कुठला घर घ्यायचा किंवा काहीही घ्यायचं असेल तर इन्कम टॅक्स भरावाच लागतो, बरोबर. तर त्या पद्धतीने मी सुद्धा इन्कम टॅक्स भरते, कारण मलाही येणाऱ्या काळामध्ये लोनची आवश्यकता आहे, घर घ्यायचं आहे किंवा बिझनेस चालू करायचा आहे. आलं लक्षात? त्यामुळे मी ITR भरते, म्हणून मी फॉर्म भरला नाही या योजनेच्या अंतर्गत, कारण मला माहिती होतं की माझा फॉर्म अपात्र होईल भविष्यामध्ये, म्हणून मी फॉर्म भरला नाही. आलं का लक्षात? आता तुम्ही इन्कम टॅक्स भरला होता लोन घेण्यासाठी, घर घेण्यासाठी, ह्याचा अर्थ काय आहे, तर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे आणि म्हणून तुम्ही ITR भरला, असं तिकडून जे आहे फॉर्म पडताळणीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. पण मला बऱ्याच महिला म्हणतात ताई आमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे पण तरी आम्ही ITR भरलाय. आता हे कसं, तुमचा जो विषय आहे ना तो तुम्ही तुमच्या जागी योग्य आहात आणि निकष आपल्या जागी योग्य आहेत, बरोबर. पण या ठिकाणी मला एक मुद्दा या योजनेच्या अंतर्गत खूप महत्वाचा मांडायचा आहे. तो माझा मुद्दा असा आहे की या योजनेच्या अंतर्गत एकदा परत फेर तपासणी होणं गरजेचं आहे, पुन्हा एकदा तपासणी होणं गरजेचं आहे. ज्या महिलांनी इन्कम टॅक्स भरलेला आहे ना त्या महिलांची फेर तपासणी एकदा होणं गरजेचं आहे, जेणेकरून खरंच ज्या महिलांनी इन्कम टॅक्स फक्त फाईल केली असेल किंवा ज्या महिलांचं उत्पन्न कमी आहे पण तरी त्यांनी इन्कम टॅक्स भरला असेल, काही वेळेस आपल्याला इन्कम कमी असेल तरी जे आहे ते आपण इन्कम टॅक्स फाईल करतो, हे मलाही माहिती आहे. तर असा काही विषय असेल तर सरकारने थोडंसं याचा विचार करावा आणि खरंच त्या महिलांचं जर आत्ता उत्पन्न कमी असेल, म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी आहे आणि तरी त्यांनी ITR भरला असेल, तर मला असं वाटतंय मग त्या महिलांचा एकदा विचार सरकारने नक्कीच करावा, ज्यामुळे या ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळेल. बाकी हे सगळं निकषामध्येच होतं, त्यामुळे या मुद्द्याला आपण जास्त जे आहे ते लावून धरू शकत नाही. पण तरी मी हा मुद्दा घेतलेला आहे तुमच्यासाठी खास करून, कारण तुमच्या भरपूर कमेंट येत आहेत मला, म्हणून मी हा मुद्दा उचललाय. तर नक्कीच सरकारने ज्या महिलांनी इन्कम टॅक्स भरला, आता ह्याच्यामध्ये बरेच महिला अशा असतील
त्या दर महिन्याला इन्कम टॅक्स, दर वर्षाला इन्कम टॅक्स भरणाऱ्या असतील, बरोबर. आता ज्या महिला दर वर्षाला इन्कम टॅक्स भरतायत ना, तर त्यांचे फॉर्म सरकारने अपात्र केले तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. पण ज्या महिलांनी फक्त एकदाच कधीतरी 20 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी कुठल्या तर कारणास्तव इन्कम टॅक्स फाईल केली आहे, तर त्या महिलांचे फॉर्म परत एकदा तपासावे आणि त्यांचं आत्ताचं उत्पन्न किती आहे ते बघावं. जर त्यांचं आत्ताचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल आणि त्या आत्ता इन्कम टॅक्स भरत नसतील, तर सरकारने त्यांना या इन्कम टॅक्स मधून जे आहे ती सूट द्यावी असं मला वाटतंय. आणि हीच माझी आता या योजनेच्या अंतर्गत सरकारला नम्र विनंती आहे की ज्या महिला आता इन्कम टॅक्स भरतच नाहीत, कधी काळी त्यांनी भरला होता, त्यांच्या फॉर्मची परत एकदा फेर तपासणी करावी आणि जर त्या पात्र ठरल्या तर नक्कीच त्यांना या योजनेच्या अंतर्गत जो आहे तो लाभ पुन्हा चालू करावा असं माझं स्पष्ट म्हणणं आहे या लाडक्या बहिणींच्या वतीने. आता फॉर्मची पडताळणी परत एकदा करावी आणि जेणेकरून खरंच पात्र लाभार्थी आहेत आणि काटेकोरपणे करावी, जेणेकरून पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही आणि हा जो गोंधळ चालू आहे तोही कमी होईल असं माझं म्हणणं आहे. बाकी तुमचाही फॉर्म याच कारणास्तव अपात्र झाला का, इन्कम टॅक्समुळे तुमचा फॉर्म कुठल्या कारणास्तव अपात्र झाला ते मला कमेंट करून सांगा. तुम्ही इन्कम टॅक्स किती भरला होता, कधी भरला होता, तुम्ही आता इन्कम टॅक्स भरता का, ती सुद्धा माहिती मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कशासाठी इन्कम टॅक्स भरला होता तीही मला नक्कीच कमेंट करून सांगा, कारण तुमच्या कमेंट या व्हिडिओमध्ये सुद्धा आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंट खूप महत्वाच्या आहेत. बाकी मला अजून एक तुम्हाला प्रश्न इथे विचारायचा आहे की मी जे हे व्हिडिओ शेअर करते हे तुम्हाला आवडतात का, माझ्या माहितीमध्ये अजून काही बदल पाहिजे का, किंवा माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला काही परिवर्तन हवंय का, मी व्यवस्थित तुम्हाला माहिती देते ना, नक्कीच मला कमेंट करा. तसं तुमच्या कमेंट मला भरपूर येतात, पण मलाच कधी कधी वाटतं की मी फास्ट बोलतेय का, थोडंसं मला स्लो बोलायला पाहिजे का, तर नक्कीच ती सुद्धा कमेंट करून जरूर सांगा, म्हणजे तसं आपल्याला आपल्या या व्हिडिओमध्ये सुधारणा करता येते, बरोबर ना. तर कमेंट जरूर करा आणि इतर महिलांना या व्हिडिओला शेअर जरूर करा. ह्याला एकही रुपया लागत नाही. मी एक एक व्हिडिओ 2-2, 3-3 वाजेपर्यंत पहाटे रात्रीचं बसून एडिट करते आणि तुमच्यासाठी ही माहिती देत असते, कारण कधी काय माहिती येईल काही सांगता येत नाही. त्यामुळे नक्कीच कमेंट करा आणि तुमचं मत या ठिकाणी व्यक्त करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.